तर मित्रांनो, टीईटी संदर्भात आज आपण संधी स्पेशल प्रश्न घेणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, सूर्योदय या शब्दाची संधी ओळखा. तर सूर्योदय या शब्दाचा आपण जर फोड केला तर सूर्योदय, येथे आपण जर पाहिलं सूर्य अधिक उदय असं जर आपण घेतलं तर जे सूर्यो आहे यामधला य जे आहे यामध्ये य मध्ये अ आणि उ असे मिळून ओ तयार होते. सूर्यो पुढे द आहे म्हणून ही आहे स्वरसंधी, पर्याय क्रमांक क. मग स्वरसंधी केव्हा होते? जेव्हा जवळ येणारे दोन्ही वर्ण हे स्वर असतात तेव्हा त्याला स्वरसंधी म्हणतात. तर इथे दोनही स्वर असल्यामुळे स्वरसंधी होते. प्रश्न दुसरा आहे, विद्यालय या शब्दाचा संधी विग्रह कोणता? विद्यालय. तर याचं योग्य उत्तर आहे विद्या अधिक आलय. तर हाच पर्याय कशामुळे आहे? तर विद्या, विद्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय येते? आ येते आणि हा स्वर आहे आणि आलयचा सुद्धा काय येते? आ येते. म्हणून दोन्ही आ जर म्हटलं तर हे दीर्घ स्वर संधीचा नियम इथे लागू होते. त्याच्यामुळे ब हा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा, महर्षी या शब्दात कोणती संधी आहे? तर इथे गुणसंधी आहे, पर्याय क्रमांक क. गुणसंधी काय? एकदा आधी पाहिलं होतं आपण, अ किंवा आ, अ किंवा आ यापुढे रू आल्यास दोघांबद्दल अर होतो. महा अधिक ऋषी म्हणजेच महर्षी म्हणजे अर आला, अर, अ किंवा आ याच्या पुढे जर अर आला तर हा गुणसंधीचा नियम आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 4 आहे, लोकोपयोगी या शब्दाचा संधी विग्रह कोणता? तर याचं योग्य उत्तर विचार करा. व्हिडिओ कधी कधी पॉज करून आपण पाहू शकता किंवा विचार करू शकता. याचं पर्याय क्रमांक क आहे, लोक अधिक उपयोगी. तर येथे आपण जर बारीक पाहिलं तर लोक मधील शेवटचा वर्ण अ येते आणि उपयोगी मधील पहिला वर्ण उ, अ अधिक उ असं येते. मग ते ओ होते या दोन्हीचं. त्यानुसार लोकोपयोगी शब्द तयार होतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क आपला बरोबर आहे. प्रश्न 5वा, रामायण या शब्दात कोणती संधी आहे? रामायण. तर याच्यामध्ये दीर्घ संधी आहे. त्याचं कारण असं आहे, याचा आपण विग्रह जर केला तर राम अधिक अयन असा विग्रह होते. आता रामायणमध्ये म मध्ये अ अधिक अ बरोबर काय मिसळते? आ, म्हणून ते रामायण असं होते. आता यामध्ये दोन सजातीय समान स्वर एका पुढे एक आले असता त्या दोघांमधील त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर होतो. त्याच्यामुळे इथे दीर्घ संधी तयार होते. प्रश्न 6वा, गजानन या शब्दाचा संधी विग्रह कोणता? गजानन. तर हा सोपा प्रश्न आहे. गज आनंद म्हणजेच ड. प्रश्न 7वा आहे, देवेंद्र या शब्दात कोणती संधी आहे? देवेंद्र. तर यामध्ये ब गुणसंधी आहे. कारण संधी विग्रह जर याचा आपण केला, देव अधिक इंद्र म्हणजेच देवेंद्र. आता गुणसंधीचा नियम काय सांगतो की अ किंवा आच्या पुढे ई किंवा दुसरी ई आल्यास दोघांबद्दल ए होतो. येथे अ अधिक ई, त्याच्यामुळे ए झाल्यामुळे ही गुणसंधी आहे. म्हणजे अ आणि ई त्याच्यामध्ये येते, त्याच्यामुळे ही गुणसंधी आहे. पुढचा प्रश्न आहे, परोपकार. परोपकार या शब्दाचा संधी विग्रह कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे क, पर अधिक उपकार. कारण पर मधला अ, उपकार मधला उ असा ओ तयार होते त्याचा, म्हणून गुणसंधीचा इथे नियम तयार होते. त्यामुळे परोपकार हा शब्द इथे सिद्ध होतो. नमस्कार या शब्दात कोणती संधी आहे? नमस्कार. तर इथे विसर्ग संधी आहे, पर्याय क्रमांक क. कारण नियम काय आहे विसर्गाच्या पुढे क, ख, प, फ यापैकी एखादे व्यंजन आल्यास
विसर्गाचा स होतो. येथे नमः म्हणजे न मह मधील विसर्गापुढे क म्हणजे आल्यामुळे काय होते, क आल्यामुळे काय होते, त्याचा स होऊन नमस्कार हा शब्द बनला, म्हणून येथे विसर्ग संधी तयार होते. म्हणजे काय झालं, नमः विसर्गापुढे काय आलं, विसर्गाच्या पुढे क आल्यामुळे विसर्गाचा स होऊन नमस्कार हा शब्द बनला, म्हणून ती विसर्ग संधी. प्रश्न 10 आहे अत्याचार. अत्याचार या शब्दाचा संधी विग्रह कोणता? आता अत्याचार, अति आचार, पुढे अति आचार, पर्याय क्रमांक क. अति मधील शेवटचा स्वर ई आणि पुढे आ हा विजेते स्वर आला, नियम यन संधीचा इथे होतो, त्याच्यामुळे हा अत्याचार शब्द तयार होतो. राजर्षी या शब्दात कोणती संधी आहे? राजर्षी, तर राजर्षी या शब्दात गुणसंधी आहे, जे आपण पाहिलं होतं, जसं देवेंद्र सारखं. प्रश्न 12 हितोपदेश शब्दाचा संधी विग्रह कोणता? हित अधिक उपदेश, हित अधिक उपदेश, पर्याय क्रमांक ड. प्रश्न 13 आहे स्वागत या शब्दात कोणती संधी आहे? स्वागत, तर इथे यन संधी आहे. यन संधी म्हणजे काय, कशामुळे? नियम असा म्हणतो यन संधीचा, उ किंवा दुसरा उ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास उ किंवा उ बद्दल व होतो. येथे सु मधील उच्या पुढे आ आल्यामुळे उचा व झाला, स अधिक व अधिक आ म्हणजेच स्वा, म्हणून स्वागत. प्रश्न 14 सज्जन या शब्दाचा संधी विग्रह कोणता? तर येथे सत अधिक जन म्हणजे पर्याय क्रमांक क. तर हा व्यंजन संधीमधील तचा नियम आहे. नियम काय म्हणतो, त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त बद्दल ज होतो, त्यानुसार त अधिक ज म्हणजे डबल ज होऊन सज्जन शब्द तयार होतो. आता बऱ्याच गोष्टी आपण पाहून किंवा आधी अभ्यासलेल्या असल्यामुळे येतात, प्रत्येक ठिकाणी नियम लावतच बसावं लागते असं काही नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा लक्षात येतात की इथे हा शब्द याचा असू शकते, तर तसं जर येत असेल तर पटकन लावून द्यायचं आणि उत्तर शोधून मोकळं व्हायचं. तर प्रश्न 15 आहे लोकहित या शब्दाचा संधी विग्रह कोणता? आणि हे आपल्याला सांगायचं आहे कॉमेंट करून. आपण कॉमेंट नक्की कराल आशा व्यक्त करतो. आणि आपण फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका, सेव्ह करा व्हिडिओ, जेणेकरून पुन्हा तुम्हाला रिव्हिजनसाठी कामा येईल. त्याचबरोबर आपण जर यूट्यूबला पाहत असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि लवकरच अशाच व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.